हॅलो फ्रेंड्स, वेलकम टू माय चॅनल स्टडी बेस्ट. तर ह्या व्हिडिओमध्ये आपण सायन्स 2चं ॲक्टिव्हिटी 1 अँड 2 पाहणार आहोत. तर ॲक्टिव्हिटी 2 सायन्स 2ची ॲक्टिव्हिटी 1 जी आहे त्याचं हे पेज आहे. इथे इन्फॉर्मेशन दिली आहे आपल्याला. ही इन्फॉर्मेशन आहे. तुम्हाला स्क्रीनशॉट घ्यायचा असेल तर घ्या. आणि त्याच्या खाली हे आपल्याला क्वेश्चन्स दिलेले आहेत. हे गुगलनी कन्वर्ट केलेले आहेत इंग्लिशमधनं. त्यानंतर आपण आता याचे आन्सर्स पाहू. सायन्स 2ची ॲक्टिव्हिटी नंबर 1 आणि हा जो टॉपिक आहे तो म्हणजे 9वीचा 16 चॅप्टर आहे, हेरिडिटी अँड व्हेरिएशन. तर अगोदर लेट्स प्रॅक्टिस आहे. तर क्वेश्चन 1, राईट नेम्स ऑफ अ फिगर्स अकॉर्डिंग टू फॉलोइंग टाईप ऑफ अ क्रोमोझोम. आपल्याला इथे 9वीला जसं होते तसं क्रोमोझोमचे टाईप दिलेले आहेत. आपल्याला ते काढायचे आहेत आपल्या नोटबुकमध्ये आणि आपल्याला नावे द्यायचे आहेत. पहिले जे आहे त्याचं नाव आहे मेटासेंट्रिक, पुन्हा सब मेटासेंट्रिक, टेलोसेंट्रिक आणि ॲक्रोसेंट्रिक. त्यानंतर क्वेश्चन 2, सम प्लांट्स ॲपियर टू हॅव अ इंक्रीज इन हाईट वाईल सम प्लांट्स ॲपियर टू हॅव अ स्टर्न ग्रोथ. गिव्ह अ रिझन. The genetic traits are transferred from one generation to the another generation via genes. In growth of a plants depends on a amount of a growth hormone. DNA determine the amount of radiation and hormones produced in a plant. Hence, some plants appear increased in height while some plants appear stunned growth. त्यानंतर question 3, fill in the blanks in the table below. इथे जी खाली जी लाईन ओढलेली आहे ते आपल्याला तिथे फिल करायचं आहे. मी फिल केलेलं आहे. ऑर्गॅनिझम आहे आणि त्याचे नंबर ऑफ क्रोमोझोम्स आपल्याला दाखवायचे आहेत. ह्युमन 46, पोटॅटो 48, क्रॅब 200, राऊंडवर्म 4, फ्रॉग 26. त्यानंतर क्वेश्चन 4, नेम द फिगर बिलो. तर हे क्रोमोझोम आहे. आपल्याला त्याची पार्ट्सची नावे लिहायची आहे. आपल्याला हे पण आकृती नोटबुकमध्ये काढायची आहे. तर पहिलं आहे आर्म्स ऑफ अ क्रोमोझोम्स, पुन्हा पी आर्म, सेंट्रोमियर, क्यू आर्म आणि तो DNA थ्रेड आहे. त्यानंतर नेम द फॉलोइंग फिगर आपल्याला नोटबुकमध्ये काढायची आहे. नेम द फॉलोइंग फिगर. पहिला आहे सेल, दुसरा आहे न्यूक्लियस ऑफ द सेल, पुन्हा क्रोमोझोम्स आणि पुन्हा जीन. त्यानंतर क्वेश्चन 6, ॲक्टिव्हिटी 1चा क्वेश्चन 6, राईट द आन्सर्स टू द क्वेश्चन्स आस्क्ड फ्रॉम गिवन फिगर डायग्राम. तिथे आपल्याला एक डायग्राम दिलेले आहे, त्याच्या आधारे हे क्वेश्चन्स आहेत. ते डायग्राम आपल्याला काढायची गरज नाही आहे कारण ती खूप कॉम्प्लिकेटेड आहे. पुन्हा ह्या डायग्रामवर आपल्याला क्वेश्चन्स आहेत. ए, व्हॉट इज द नेम ऑफ अ फिगर. त्या फिगरचे नाव काय. तर नेम ऑफ द फिगर इज द स्ट्रक्चर ऑफ DNA. DNAचं स्ट्रक्चर दिलेलं आहे. त्यानंतर बी, in a DNA replica, two parallel strands of nucleotides are wrapped around each other. What is this structure called? That this structure called as double-stranded. त्यानंतर C, write the nitrogenous bases. तर DNA मधले नायट्रोजनस बेसेस आपल्याला माहिती आहेत 4 आहेत. ॲडेनाइन, ग्वानाइन, सायटोसाइन आणि थायमाइन. पुन्हा D, in a rail of a DNA made from which substance. तर न्यूक्लिओटाईडपासून बनते. त्यानंतर ई, राईट द को रिलेशन लिहायचं आहे आपल्याला. ॲडेनाइन, थायमाइन. तर ग्वानाइन बरोबर काय येणार. तर ॲडेनाइन आणि थायमाइनची पेअर होते, तसं ग्वानाइन आणि सायटोसायनिन. त्यानंतर क्वेश्चन 7, ॲक्टिव्हिटी 1मधला क्वेश्चन 7, आयडेंटिफाय द टाईप्स ऑफ RNA. आपल्याला ही आकृती काढायची आपल्या नोटबुकमध्ये. तर पहिला आहे mRNA म्हणजे मेसेंजर RNA, सेकंड आहे rRNA अँड थर्ड आहे tRNA. त्यानंतर आपण ॲक्टिव्हिटी 2 पाहू. हे ॲक्टिव्हिटी 2चं अगोदर आपल्याला इन्फॉर्मेशन दिलेली आहे, नंतर खाली आपल्याला क्वेश्चन्स दिलेले आहेत. तुम्ही स्क्रीनशॉट काढून घ्या, तुम्हाला उपयोगी पडेल. ह्या चार्टवर आधारितच आपल्याला पुढचे क्वेश्चन्स आहेत. आता आपण आन्सर्स पाहूयाचे. ॲक्टिव्हिटी 2, लेट्स प्रॅक्टिस. क्वेश्चन 1, राईट नेम्स. In a parental generation P1 of a Mendel's experiment of the monohybrid cross, 1 letters for a tall plants. Tall plants साठी लेटर्स काय आहेत. तर कॅपिटल TT आहे. पुन्हा सेकंड, लेटर फॉर अ शॉर्ट प्लांट्स, स्मॉल TT. देन
क्वेश्चन 2, राईट द नेम्स ऑफ अ ह्युमन डॉमिनंट अँड रिसेसिव्ह फीचर्स इन अ ब्लँक स्पेस इन टेबल बिलो. तर हे डॉमिनंट आहेत आणि रिसेसिव्ह आहेत. तर डॉमिनंटमध्ये टंग रोल्ड, इथं नो टंग रोलिंग, प्रेझेन्स नो हेअर ऑन अ हँड किंवा आपण अब्सेन्स हेअर ऑन अ हँड लिहू शकतो आणि इकडं हेअर ऑन अ हँड. पुन्हा ब्लॅक अँड कर्ली हेअर, इकडं ब्लॉन्ड हेअर, फ्री इयरलोब्स, अटॅच्ड इयरलोब. तर हा क्वेश्चन 2 होता. त्यानंतर क्वेश्चन 3 पाहू आपण. फिल इन द ब्लँक्स इन अ मेंडल्स एक्सपेरिमेंट ऑफ अ मोनोहायब्रिड क्रॉस. पॅरेंटल जनरेशन P1 आपल्याला हे सगळं लिहायचं आहे. P1 फेनोटाईप टॉल आणि ड्वार्फ शॉर्ट. जेनोटाईप कॅपिटल TT आणि स्मॉल TT. गॅमेट्स कॅपिटल T स्मॉल t. फर्स्ट फिलियल जनरेशन म्हणजे F1 T कॅपिटल T अँड स्मॉल t म्हणजे टॉल येईल. त्यानंतर तिथेच आपल्याला आणखीन एक आहे पॅरेंटल जनरेशन P2 सेल्फिंग इन F1. फेनोटाईप येईल टॉल. जेनोटाईप येईल कॅपिटल T स्मॉल t कॅपिटल T स्मॉल t. गॅमेट्स येतील कॅपिटल T अँड स्मॉल t कॅपिटल T अँड स्मॉल t. त्याच्यानंतर आपल्याला इथे चार्ट आहे, यावरच आधारित आहे हा चार्ट. फर्स्ट फिलियल जनरेशन F2, अगोदरचा F1 होता, आता F2 आहे. इथे फिमेल गॅमेट्स अँड मेल गॅमेट्स दिलेलं आहे. पहिल्यांदा TT अँड TT, देन पहिले येईल कॅपिटल TT, मग टॉल येईल, नंतर कॅपिटल T अँड स्मॉल t हेही टॉल येईल, पुन्हा कॅपिटल T स्मॉल t टॉल आणि स्मॉल TT मीन्स शॉर्ट येईल. त्यानंतर क्वेश्चन 4 कंप्लीट द फॉलोइंग टेबल. आपल्याला टेबल दिलेला आहे, सिम्पटम आणि इकडे टाईप दिलेला आहे. तर सिम्पटम F2 प्युअर डॉमिनंट कॅपिटल TT टॉल प्लांट्स, तर ह्याचं टाईप आहे होमोझायगस. त्यानंतर F2 प्युअर रिसेसिव्ह स्मॉल TT ड्वार्फ प्लांट्स किंवा शॉर्ट प्लांट्स होमोझायगस. आणि पुन्हा F2 हायब्रिड प्लांट्स कॅपिटल T अँड स्मॉल t हेही टॉल प्लांट्स, हेच आहे हेट्रोझायगस. त्यानंतर आपण पुढचा 5th क्वेश्चन पाहू. 5th क्वेश्चनमध्ये राईट द इंग्लिश लेटर फॉर अ गॅमेट्स फ्रॉम द टेबल बिलो. आपल्याला इथं एक टेबल दिलेला आहे, त्याच्या आधारे आपल्याला हे सगळं फिल करायचं आहे. A राऊंड येलो कॅपिटल RY, रिंकल्ड येलो स्मॉल r अँड कॅपिटल Y, राऊंड ग्रीन कॅपिटल R स्मॉल y अँड रिंकल ग्रीन स्मॉल RY. त्यानंतर राईट अ फेनोटिपिक रेशो. A राऊंड येलो 9:16, रिंकल्ड येलो 3:16, राऊंड ग्रीन 3:16 अँड रिंकल ग्रीन 1:16. तर ह्याचा फेनोटायपिक रेशो येईल 9:3:3:1. त्यानंतर C ही लास्ट आहे. राईट द जेनोटायपिक रेशो. A कॅपिटल RRYY याचा 1 येईल. त्यानंतर B कॅपिटल RRY अँड स्मॉल y याचा येईल 2. पुन्हा C हे आपल्याला अशा प्रकारे लिहायचं आहे. C कॅपिटल RR आणि स्मॉल YY याचा येईल 1. त्यानंतर D कॅपिटल R स्मॉल r पुन्हा कॅपिटल YY याचा येईल 2. त्यानंतर E कॅपिटल R स्मॉल r कॅपिटल Y स्मॉल y याचा येईल 4. पुन्हा Fमध्ये येईल कॅपिटल R स्मॉल r YY इज इक्वल टू 2. मग हे असं दिलेलं आहे, आपल्याला हे नोटबुकमध्ये लिहायचं आहे. आणि ह्याचं जेनोटायपिक रेशो येईल 1:1:2, 2:4, 2:1:1. आपल्याला हे असं लिहायचं आहे. हा व्हिडिओ इथे संपतो. थँक्यू.